रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला देव सखा जरी या विषयावर अभंगाचं विवरण ऐकवणार आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. आणि देव सखा जरी, सखा सखा म्हणजे कोण? आपण म्हणतो ना, आमचे हे सखे सोयरे आहेत, हे आमचे नात्यातले गोत्यातले आहेत. म्हणजे नात्यातले ना गोत्यातले, म्हणजे नात्यातले गोत्यातले जे असतात ते बरोबर गोत्यात घालवणारे असतात. आणि सखा कोणाला म्हणायचं मग? तर सखा म्हणजे म्हणाले आमचे बाबा आहेत, बाबा वाक्यम प्रमाणम. तर म्हणाले नाही, षट प्रमाणाने आहेत ना, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, ही 6 प्रमाण आहेत. त्यापैकी शब्द प्रमाणाने ज्ञान जे होतं ना, तर मग कोणाचं शब्द प्रमाण मानायचा असा एक विषय वेदांत शास्त्रामध्ये आलेला आहे. तर मग म्हणाले बाबा वाक्यम प्रमाणम, ते जुने आहेत, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आहेत. तर म्हणाले तसं मानता येणार नाही. तर मग कोणाचं वाक्य प्रमाण मानायचं? आप्त, जे आपले आप्त आहेत, जवळचे आहेत, त्याचं मानायचं का? म्हणले त्याचं बी नाही चालायचं, तोही खोटं बोलू शकतो. मग तर म्हणाले आप्तस्तु हितार्थ वक्ता, आपल्या हितार्थ जो आहे, आपलं हितचिंतक जो आहे, त्याचं वाक्य प्रमाण मानायचं. तो खोटा नाही बोलू शकत. आणि तो बोलला तर तो आप्तस्तु हितार्थ वक्ता, तो हितार्थ वक्ता होऊ शकत नाही. आणि म्हणून सखा या शब्दाचा आपण अर्थ सांगत होतो. तर तुकोबराय असं म्हणतात की देव सखा जरी, देव सखा जरी, देव सखा जरी. जर देव सखा असला, म्हणजे देवाला आपण सख्य, त्याची भक्ती केली, सख्य नावाची एक भक्ती आहे, तर जर तो देव सखा झाला तर जग आवघे कृपा करी, तर संपूर्ण जग आपल्यावर कृपा करतं. तुकोबारायांनी संतांनी देवाला सखा केलं, तेव्हा तुकोबारायावर आलेले सगळे विघ्न, अनेक संतांवर आलेले विघ्न देवाने नाहीसे केले. तेव्हा देव जर सखा झाला आणि लोकही त्याच्यावर कृपा करतात. रामेश्वर भटजीसारखा विरोध करणारा सुद्धा त्यांचे शिष्य झाले. जग अवघे कृपा करी असं महाराज म्हणतात. त्यांची आरती रचली रामेश्वर भटजीने. तेव्हा सांगायचं असं की त्यांचा अनुभव आहे. महाराज म्हणतात जग अवघे कृपा करी, ऐसा आसोनी अनुभव, मला तो अनुभव आहे आणि सगळ्याला तो असू शकतो. कासावीस होती जीव, लोक उगीच कासावीस होतात. हा आमच्या वाईटावर येईन, तो आमच्या वाईटावर येईन, त्याची नजर लागली आणि त्याची नजर आमच्यावर फार वाईट आहे, असं उगीच कासावीस होऊन त्याचे अर्थ वेगवेगळे लागतात. त्यांच्या नादी लागण्यापेक्षा देवाला सखा करा. आणि देव जर सखा झाला तर जग अवघे कृपा करी. तेव्हा असा माझा अनुभव आहे असं महाराज म्हणतात. आणि 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात देवे केले जतन, देवाने ज्याला जतन केलं, देवाने ज्याला सांभाळलं, आपल्याशी केलं, तया बाधू न शके अग्न, त्याला अग्नीसुद्धा बाधू शकणार नाही. कारण देवाने त्याला कवच दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे, आणि म्हणून त्याला अग्नीसुद्धा बाधू शकत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. हरीने प्रल्हादाला प्रयत्नपूर्वक सांभाळलं, प्रयत्नपूर्वक त्याला वाचवलं, आपल्याशी केलं. तेव्हा प्रल्हाद हा एक महान भक्त देवाचा होता आणि तो सतत नारायणाचं नाम घ्यायचा. नारायण नारायण. त्याचे वडील हिरण्यकश्यपू, त्याचं आणि भगवान विष्णूचं 7 जन्माचं वैर होतं. त्यामुळे त्याला मुलांनी ते नाव घेतलेलं आवडत नसायचं. तो म्हणायचं नाव घ्यायचं नाही, तो म्हणला मी घेतल्याशिवाय राहणार नाही.
म्हणले मी तुझा बाप बोलतोय. म्हणले असून तुझा बाप, तुझ्या बापाच्या बापाचं नाव घेतोय, तो जगत पिता आहे, मी त्याचं नाव घेतोय, तुला मारून टाकीन. म्हणजे तू कोण मारणार आहेस? तेव्हा माझा तारणारा जो आहे देव तारी, त्याला कोण मारी, कोण तू मारणार मला? असं जेव्हा तो प्रल्हाद बोलायला लागला आपल्या वडिलाला, हिरण्यकश्यपूला, तर तो फार राग आला त्याला. मग त्याने नाना प्रकारचे संकट त्या प्रल्हादावर आणले. डोंगरावरून कडेलोट एकदा केलं, तिथे भगवंताने तारलं. समुद्रामध्ये मोठ बांधून समुद्रात टाकून दिलं. अग्नी कढईला, तप्त कढई उकळत्या तेलामध्ये टाकलं. अनेक संकट त्याच्यावर आणले. प्रत्येक वेळी भगवंताने त्याला सांभाळलं, म्हणजे तारलं. वैतागून गेला तो हिरण्यकश्यपू. एकदा भर सभेमध्ये त्याने प्रल्हादाला विचारलं, अरे कुठे आहे तुझा तो नारायण? कुठे असतो रे? तो म्हणला, जळीस्थळे भरला विठ्ठल, जळीस्थळे भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठलचे विठ्ठल, मनत हरले पाप. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. सगळ्यात तो भरलेला आहे. सगळ्यात भरलेला आहे म्हणजे हो. म्हणाले या खांबामध्ये, म्हणले सगळ्या खांबात तो आहे. सगळ्यातच आहे तर चराचरामध्ये तो भरलेला आहे. आणि मग ह्या खांबात आहे का? म्हणजे हो, याच काय सगळ्या खांबात आहे. म्हणले हाक मार त्याला, बघ बोलतोय का तो. प्रल्हादाचा धावा ऐकून, हा धावा ऐकल्याबरोबर खांबी गुरगुरले. खांब गुरगुरायला लागले. या खांब गुरगुरत ह्या खांबाला लाथ मारली. खांबावरी लाथ मारिले दुर्जने. तिथे नारायण प्रगट झाला. लाथ मारल्याबरोबर खांबावर त्यात स्तंभी नारायण प्रगटला. भगवान म्हणजे नरसिंहरूप प्रगट झालं आणि त्याला थरलं, मांडीव धरला आणि असा नाखाने फाडलं त्याचं पोट. कारण त्या हिरण्यकश्यपूने भगवंताकडून वर मागून घेतले होते, रात्री मरण नको, दिवसा नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, असे सगळे वर मागितले. घरात नको, बाहेर नको. बरोबर उंबऱ्यामध्ये असा धरला, मांडीवर धरला, म्हणजे एक पाय घरामध्ये एक पार बाहेर, म्हणजे घरात नको बाहेर नको, मध्येच धरला उंबऱ्यामध्ये. तर उंबऱ्यामध्ये संध्याकाळी उंबऱ्यात नको उभं राहावं असं लोक म्हणतात. का? तिथं हिरण्यकश्यपूला मारलेला आहे. अर्धा दिवस मावळलेला आणि अर्धा सूर्य वर आहे. म्हणजे रात्री नको, दिवसा नको, बरोबर रात्र नाही दिवस नाही असा तो वेळ, अशी वेळ गाठली. आकाशात नको, पृथ्वीवर नको, मांडीवर धरलं. शस्त्राने नको, अस्त्राने नको, नखाने चिरला. नख शस्त्र नाही, अस्त्र नाही. सजीवाच्या हातून नको, निर्जीवाच्या हातून नको. नख सजीव पण नाही तर निर्जीव पण नाहीत. सजीव म्हणावं तर कापले तरी काय होत नाही, आणि निर्जीव म्हणावं तर वाढतात ते. आणि सगळे विषय भगवंताने टाळून त्याला मारलं. तेव्हा आणि मग प्रल्हादाला भगवंताने काय केलं? घे देवाचं नाव घेतलं. देवा आता आता शांत हो म्हणाले. भगवान रागवले होते, मारलं त्याला. आणि काय काय आता भगवान करील? प्रल्हादाने देवाचं नाव घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवे नरहरे. उचलोन घेतला कडेवरी, भक्त सुखे निवाला. देव तारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी, अशा म्हणी आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की भगवंताने प्रल्हादाला तारलं. अनेक सगळ्या भक्तांची संकट भगवंताने नाहीशी केली, असा तो भगवान आहे. आणि म्हणून त्याला सखा करा असं तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात. देव सखा जरी जग आवघे कृपा करे,
ऐसा असोनी अनुभव कासावीस होती जीव. कासावीस होऊ नका. भगवंताला आपल्याशी करा. त्याला नामप्रिय आहे, भक्तिप्रिय आहे. भक्तिप्रियो माधव हा. भक्ती करा. आपल्याशी झाला की तो आपले सगळी संकट नाहीसं करतो, असा संतांचा अनुभव आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.